घेतली तर पाणी पण सोडून देणार आणि मग कडक उपोषण सुरू करणार। यासोबतच जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। सरकारची भूमिका पहिल्यापासूनच सकारात्मक आहे। लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना आम्ही नेहमी सहकार्य करतोय। मात्र समाजात वाद निर्माण करून काही लोक राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांनी हे थांबवलं नाही तर त्यांचं तोंड भाजेल असा टोला देखील फडणवीसांनी विरोधकांना लगावलाय। श्री मनोज जरांगे पाटील यांनीही तशाच प्रकारचं आव्हान केलेलं आहे की कोणीही अलोकतांत्रिक पद्धतीनं किंवा आडमुठेपणानं या ठिकाणी वागू नये। शेवटी मी देखील सगळ्या आंदोलकांना हेच आव्हान करणार आहे, कारण आज त्या ठिकाणी जे काही चाललेलं आहे ते माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार प्रशासनाला काम करावं लागणार आहे। आता हे काही शासनाच्या निर्देशाने नाही आहे, उच्च न्यायालयाच्या निर्देशाने प्रशासन काम करणार आहे। त्यामुळे प्रशासनावरही काही बंधनं त्या ठिकाणी जी काही उच्च न्यायालयाने टाकलेली आहेत ती त्यांना पाळावी लागतील। अर्थात त्या बंधनात राहून लोकशाही पद्धतीनं सगळं सहकार्य हे त्या ठिकाणी प्रशासनही करत आहे आणि सरकारचंही त्या संदर्भात कुठलंही वेगळं मत नाहीये। या आंदोलनामध्ये ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भातही जो काही मार्ग काढता येईल तो काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। आपल्याला माहिती आहे की आम्ही एक एम्पावर्ड कमिटी देखील तयार केलेली आहे, मंत्रिमंडळाची उपसमिती त्या ठिकाणी आहे। या उपसमितीला यापूर्वीच ज्यावेळेस ॲडव्हान्समध्ये काही मागण्या आल्या होत्या त्या मागण्या आम्ही अग्रेषित केलेल्या आहेत, तेही त्याच्यावर विचार करतायत। कायदेशीर मार्ग काढावे लागतील, नुसतं आश्वासन देऊन चालणार नाही, कायदेशीर मार्ग काढावे लागतील, संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील। तशा प्रकारचे मार्ग कसे काढता येतील असा प्रयत्न आहे। मी असेन, एकनाथराव शिंदेजी असतील, अजितदादा असतील, आम्ही संपर्कात आहोत। आम्ही समितीला सांगितलेलं आहे की त्यांनी त्या संदर्भात चर्चा करून आमच्याशी चर्चा करावी, जेणेकरून यातनं एक काहीतरी आपल्याला जो काही मार्ग काढता येईल तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करू। कुठल्याही प्रकारे मराठा समाजाच्या संदर्भात आमच्या मनात काही शंका नाहीये, या समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत। पण त्याचवेळी काही लोक जाणीवपूर्वक हा प्रयत्न करतायत की हे कसं एस्केलेट झालं पाहिजे, कसे दोन समाज एकमेकासमोर आले पाहिजेत, कसं ओबीसी आणि मराठा असं भांडण लागलं पाहिजे। काही लोकांचे स्टेटमेंट सकाळी बघितले मी, त्यांचे प्रयत्न काय आहेत माझ्या लक्षात येत आहेत, पण त्यांना मी सांगतो अशा प्रकारे आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका, तुमचं तोंड भाजेल, हे मला त्यांना सांगायचं आहे। शेवटी मुंबई, महाराष्ट्र, आपलं सोशल फॅब्रिक या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। दरम्यान आंदोलकांच्या मागण्यांवर